नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज माझ्या दिवसाची सुरुवात ही सँडविच बनवण्यापासून झाली होती. मुलांची तशी डिमांडच होती, कारण ते आज ट्रिपला जाणार होते. ट्रिप 1 दिवसाची होती, मात्र खाऊ हा 8 दिवसाचा सोबत घेऊन चालले होते. ट्रिपला जाण्याची मजाच काही वेगळी असते. आपण ते दिवस अनुभवले आहेत, त्यामुळं मुलांनाही थोडासा आनंद घेऊन द्यायला पाहिजे. तेजू मॅडमला आज खाऊ थोडा कमी भेटला होता, त्यामुळं त्या रागानं पुढे निघून गेल्या होत्या. इकडे काका मस्त शेकोटी घेत होते. तितक्यात आली बस. मुलांना बसमध्ये बसून दिलं. या मॅडम थोड्या नाराजच होत्या. घरातली कामं आवरली, कपडे इस्त्रीला दिली आणि मी निघाले सणसवाडीच्या दिशेने, कारण तिथे देवरेताई माझी वाट पाहत होत्या. आज आम्हाला बनवायचे होते सुंटवड्याचे लाडू. त्यासाठी त्यांनी इथे गव्हाचं पीठ भाजायला घेतलं. खूप सारं तूप घालून लालसर असं करून घेतलं आणि मीही खारीक खोबरं थोडंसं बारीक करून घेतलं. चला तर पाहूयात आता यात काय काय मिक्स केलं आहे. हे गव्हाचं पीठ खूप छान असं लालसर भाजून घेतलं आहे. हा सारा खूप सारा डिंक, खूप सारा गुळाचा किस, इकडे काजू, बदाम, पिस्ता, अक्रोड, खसखस, विलायची, तीळ, जवस आणि खूप सारं खारीक खोबऱ्याचा कूट, हे सर्व मिश्रण मी एकत्र करून घेतलं. हे लाडू थंडीच्या दिवसामध्ये खायला खूप छान असतात आणि यामध्ये मेथीदाणे पण घातले बरं का, कारण मेथीदाणेही शरीरासाठी खूप चांगले असतात. हे मिश्रण सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलं. त्यानंतर त्यात डिंक बारीक करून घातला. डिंक तळताना कमी गॅसवर तळायचा, म्हणजे छान फुलतो आणि बारीकही छान होतो. त्यानंतर एक मोठं पातेलं घेतलं. पातेल्यामध्ये मी खूप सारं तूप घातलं. तुपामध्ये आपल्या आवडीनुसार, चवीनुसार गूळ घालून घेतला आणि याचा पाक तयार करून घेतला. पाक तयार झाल्यानंतर ताईंच्या मदतीनं सर्व मिश्रण छान असं एकत्र करून घेतलं. खायला जेवढे टेस्टी असतात हे लाडू, तेवढेच बनवायला अवघड, आणि हे फक्त स्त्रियाच करू शकतात. अभिमान आहे आम्ही बायका असल्याचा. खूप छोट्या छोट्या गोष्टी बारकाईनं लक्षात ठेवून कराव्या लागतात. आमच्या कारभारांना आणि मुलांना हे लाडू खूप आवडतात, त्यामुळं मी यावर्षी जास्त क्वांटिटीमध्ये ते बनवून घेणार होते. पाक व्यवस्थित मिक्स झाला आहे. याचा पाक गरम आहे तोपर्यंत हे लाडू पटपट बांधता येतात. त्यामुळे आता आम्ही इकडे लाडू बांधायला घेतले. लाडू बांधणं म्हणजे माझ्यासाठी खूप सोपं काम आहे, कारण मी 2-2 हाताने लाडू बांधत असते. पल्लवी खाली ऑफिसचं काम करत होती, पण लाडवाचं सारण थंड होईल म्हणून तिलाही थोडंसं मदतीला बोलून घेतलं. तिच्या मदतीनं खूप सारे लाडू बांधून घेतले. फायनली लाडू सर्व बांधून तयार झाले होते. हे पहा, लाडू किती सुंदर आणि अप्रतिम दिसत आहेत आणि खायलाही तेवढेच टेस्टी झाले आहेत. मग काय, कोणाला दाखवायला नको म्हणून पटकन डब्यात भरून ठेवले. आमची आजी म्हणायची, सुंठवडा कोणाला दाखवून खाऊ नये, पण मला याची रेसिपी शेअर करायची होती, त्यामुळं मी तुमच्यासोबत शेअर केला आहे. कोणाला सांगू नको.